हा चेहऱ्यावरचा आनंद 2.5 किलो वाटाणा घेतलाय त्याचा आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? आपल्या महाराष्ट्रीयन सणांची बातच काही वेगळी. प्रत्येक सण एक नवीन ऊर्जा, एक नवीन कारण घेऊन येतं आयुष्यात आनंदित राहण्याचं. आता भोगी, मकर संक्रांत उद्यावर आली. त्याची शॉपिंग करायला चाललोय ठाणे मार्केटला. सकाळी लवकरच निघालोय. छान कोवळं कोवळं ऊन येते अंगावरती. सिद्धू बघा कशी खुश आहे भूर जायचं तर. सगळ्यात आधी सुरुवात केली माझ्या फेवरेट गोष्टीने म्हणजेच फुलांनी. अष्टरला मागणी असते खूप. 10 रुपयाला 5 फुलं आहेत, बाकीची बरीच फुलं आहेत. मी मिक्स गोंडा घेतला 30 रुपयाला पाव, पण लक्ष काही गुलाबाच्या पाकळ्यांवरून हटत नव्हतं. मग 20 रुपयाच्या त्याही घेतल्या. महाराजा फुल विक्रेता आहे, शॉप आहे. मोस्टली नेहमी फुलं त्यांच्याकडूनच घेते. बाकी विड्यांची पानं वगैरे पण घेतली. त्यांच्याच अपोजिटला शेतातल्या भाज्या, रानभाज्या घेऊन ह्या मावशी आज्या बसलेल्या असतात. बऱ्याच असतात. त्यांच्याकडे मुळा, बारीक मेथी, भेंडी, अळूची पानं, शेंगा, कारली असे छोटे-छोटे वाटे बनवून बसलेले असतात ते. त्यांच्याकडून मस्त मुळा घेतला कोवळा. फुल मार्केट आता तर रिकामं होतं, पण थोड्या वेळाने आणि संक्रांतच्या आधी गजबजलेलं असेल. खूप गर्दी असते इथे. तिथून बाहेर पडताना खंडोबा देवाचं दर्शन झालं. येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत पुढे आलो कोपिनेश्वरच्या रोडला. तिथे देखील बऱ्याच मावशी गावचा भाजीपाला घेऊन बसलेल्या असतात. अशा भाज्या ज्या आपल्या जवळच्या मार्केटमध्ये नाही मिळत. सगळीकडे सुगळ दिसत आहेत आणि त्यासाठी लागणारं साहित्य देखील दिसत आहे. मावशीकडे कंद होता, नेहमीप्रमाणे घेतला. 100 रुपयाला 4 मोठे कंद आले. कंद आम्हा तिघांना खूप आवडतो. मावशींकडे बाकीच्याही भाज्या होत्या. रानातल्या शेंगा, हरभरा, पालेभाज्या पण होत्या. या मावशी पुखराज ज्वेलर्सच्या बाहेर बसतात. त्याच्याच बाजूला एका मावशीने फुलांचे वाटे लावले होते. नंतर भाजी मार्केटमध्ये एंटर केलं. सगळीकडे ऊसच ऊस दिसत होता. खूप महाग पण होता. 20 रुपयाला होता छोटा ऊस. या मार्केटमध्ये तुम्ही कधी या, खूप गर्दी असते. फळ, भाज्या कसली कमी नाही इथे. पण कुठून कोणाकडून भाजीपाला घ्यायचा मला नाही आवडत. त्यामुळे चांगल्या ठिकाणावरून भाजी घेणं प्रिफर करते मी. असं रस्त्यावर टाकलेल्या भाज्या, फळं घेणं कितपत योग्य आहे तुम्हीच सांगा. असो. एका काकांचा स्टॉल फिक्स आहे. तिथून कालवणाचं मोस्ट ऑफ घेते मी. बाकी किसान कनेक्ट आणि शेतकरी बाजार इथून भाजी घेतेच. शिवशक्ती मिरची मसाला या स्टॉलला लागूनच काकांचा स्टॉल आहे. इथे तुम्हाला काळा, सफेद राजमा, तूर, पावटा, हरभरा, बाकीच्या सगळ्या भाज्या, गाजर, वांग, लिंबू, शिमला मिरची खूप भाज्या मिळतील. तिथून बाहेर पडताना या दादांकडून वाटाणा घेतला. किती घेतला ते तुम्हाला व्हिडिओत सांगितलंच. तुम्हाला तर माहित आहे मला वाटाणा किती आवडतो आणि त्यापासून किती प्रकार बनतात. हे बघून मला हसायला लागले. एवढा वाटाणा घेतला त्या. म्हणून मी पण हसत होती. शेवग्याच्या शेंगा गेले 2 महिने जास्त खाल्ल्याच नाहीयेत, कारण की भरपूर महाग होत्या. 100 रुपयाला पाव वगैरे होत्या. पण आता जरा कमी झाल्यात. 50 रुपयाला दिला मावशींनी. त्याच्याकडे सुगड पूजेचं साहित्य, कारली, गाजर, काकडी बरंच काही होतं. चला, आजचा मिनी व्लॉग इथेच संपवते. बाय बाय. काळजी घ्या. राधे कृष्ण.